हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. ओके, चला तर आज आपण बघूया पुढचा पॉईंट मॅग्नेटिक मटेरियल्स या टॉपिकमधला. आपण लास्ट लेक्चरपर्यंत टाईप्स ऑफ द मॅग्नेटिक सबस्टन्सेस बघितलं होतं. त्याचे काही बेसिक डेफिनेशन किंवा त्याचं काही डोमेन स्ट्रक्चर हे बघितलेलं होतं. काही डेफिनेशनसुद्धा बघितल्या होत्या मॅग्नेटिकशी रिलेटेड, मॅग्नेटिझमशी रिलेटेड. ओके, सो आता आपण आज जे काही आपण मॅग्नेटिक सबस्टन्सेस बघितले, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक, तर ह्या तीन सबस्टन्सेसचं आपण बघितलं होतं की डेफिनेशन आणि डोमेन स्ट्रक्चर ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. तर आज आपण या तीन सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. ओके, सो वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ these three magnetic materials, that is diamagnetic, paramagnetic and ferromagnetic. Okay, so let's see what are the properties. so याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या थोड्याशा कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायला सोपं पडतं, त्यामुळे या प्रॉपर्टीज आपण कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये बघूया. तर चला बघूया प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल्स, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक्स. Okay students, so let's see the characteristics and properties or some important points related to the diamagnetic material, paramagnetic material and ferromagnetic materials. So मी तुम्हाला म्हटलं होतं की काही आपण कॅरेक्टरिस्टिक्स आणि काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघूया. सो कंपॅरेटिव्हली चार्ट हा मी तर तयार केलेला आहे, थेरॉटिकल आहे, त्यामुळे आपण हे बोर्डवरती न बघता थोडंसं प्रेझेंटेशनच्या माध्यमातून बघतोय. सो तुम्हाला हे व्यवस्थित लिहूनही घेता येईल आणि याच्या रिलेटेड आपण डिस्कशनही करणार आहोत. चला तर आपण बघूया की तिघांचं रिलेशन, तीन प्रॉपर्टीज कशा पद्धतीनं आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा डायमॅग्नेटिक मटेरियल. ओके, सो डायमॅग्नेटिकचे पॉईंट्स आपण बघूया. डायमॅग्नेटिक मटेरियल आर मटेरियल्स दॅट डू नॉट अट्रॅक्ट टू एन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ज्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये वीक मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा वीक अट्रॅक्शन आहे असं आपण म्हणतो, तो मटेरियल म्हणजे कुठला आहे तर डायमॅग्नेटिक मटेरियल. नेक्स्ट बघा, डायमॅग्नेटिक मटेरियल्स डू नॉट गेट अट्रॅक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. सिंपल आहे की एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला हे अट्रॅक्ट होत नाहीत. ओके, बरं फारच स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असेल तर आपण म्हणूया की इट मे बी लाईक और मे बी वर्कड ॲज अ मॅग्नेट. ओके, बट समहाऊ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर अप्लाय केलं तर ते अट्रॅक्ट होत नाहीत. हॅव नो अनपेड इलेक्ट्रॉन इन द ॲटम्स और आयन्स प्रेझेंट इन दॅट मटेरियल. की याच्यामध्ये आता प्लास्टिक हे सुद्धा आपण डायमॅग्नेटिक घेतो ना, त्यामुळे त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स किंवा जे काही करंटसाठी रिक्वायर्ड चार्जेस आयन्स आहेत ते प्रेझेंट नसतात. ओके, सो डायमॅग्नेटिक मटेरियल्स कॅन इझिली बी सेपरेटेड फ्रॉम अदर मटेरियल्स सिन्स दे हॅव रिपल्शन टू मॅग्नेटिक फील्ड्स. ओके, त्यांचं सेपरेशन आहे ते इझिली होतं का तर अट्रॅक्शनचा पार्ट तिथं नाही अवेलेबल. दॅट्स वाय वी कॅन से दॅट this particular point. Okay, next point is about paramagnetic material. Look at this point. Paramagnetic materials are materials that are attracted to an external magnetic field. जर यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे, पण हे अट्रॅक्शन कसं आहे आपण बघितलं होतं की वीक अट्रॅक्शन आहे. ओके, आपण डेफिनेशन बघितलेलं आठवते का बघा. सो वीक अट्रॅक्शन म्हटलं जातं. नेक्स्ट आहे अट्रॅक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके, इट कॅन बी अट्रॅक्टेड टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. फक्त जे काही अट्रॅक्शन आहे ते मिनिमम आहे. नेक्स्ट, हॅव अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द ॲटम्स और आयन्स प्रेझेंट इन दॅट मटेरियल. की ह्या पॅरामॅग्नेट्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत असं आपण म्हणूया. इथं कसं होतं, इलेक्ट्रॉन्स अवेलेबल नव्हते, पण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत असं आपण म्हणूया. कॅन बी सेपरेटेड युजिंग हाय इंटेन्सिटी मॅग्नेटिक सेपरेटर. आता हे सेपरेट होत आहेत, पण त्याच्यासाठी थोडीशी हाय इंटेन्सिटी असलेला मॅग्नेटिक सेपरेटर यूज करायला लागतो, म्हणजे त्याचे जे सेपरेशन आहे ते पॉसिबल आहे. फेरोमॅग्नेटिक्स मटेरियलकडे येऊया. फेरोमॅग्नेटिक्समध्ये बघा, द फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आर मटेरियल्स दॅट आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टू अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आपल्याला माहिती आहे की डेफिनेशनमध्ये बघितलं आहे की स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं या फेरोमॅग्नेटिक मटेरियल्समध्ये. ओके, आयर्न, निकेल, कोबाल्ट, बरोबर. याच्यामध्ये ॲल्युमिनियम, लिथियम आणि इकडं आपण वॉटर, प्लास्टिक, ओके, गोल्ड, कॉपर असं म्हटलं होतं. फेरोमॅग्नेटिकमधला सेकंड पॉईंट बघा हा काय आहे, स्ट्रॉंगली गेट अट्रॅक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे. तिसरा बघा,
have many unpaired electrons in the atoms or ions present in that material. साहजिकच आहे की याच्यामध्ये सुद्धा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्याच्या ॲटममध्ये किंवा आयन्समध्ये हे प्रेझेंट असणार आहेत का, तर त्यांच्यामुळं तिथं आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रिक करंट किंवा मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते तिथं मिळेल आणि ते ॲज अ स्ट्रॉंग मॅग्नेट म्हणून काम करेल. आणि हा सुद्धा कॅन बी इझिली सेपरेटेड युझिंग लो इंटेन्सिटी. इथं फक्त हाय इंटेन्सिटी होतं आणि इथं लो इंटेन्सिटीनं आपण काय करू शकतो, सेपरेशन याच्यामध्ये करू शकतो. सो हे बेसिक पॉईंट्स आहेत जे की आपण थिअरॉटिकली मांडू शकतो कुणाशी, डायमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल अँड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. चला नेक्स्ट पॉईंट बघूया आपण तिघांचीही रिलेटेड. आता ह्या एक्झॅक्टली प्रॉपर्टीज जरी म्हणलात तरी तुम्ही चालेल. तर या तिघांमध्ये ह्या फेरोमॅग्नेटिकच्या जास्त प्रॉपर्टीज आपण बघणार आहे. आता इथं 4 आहेत, अजून पुढच्या स्लाईडमध्ये अदर प्रॉपर्टीज आहेत आणि ज्या काही पॅरामॅग्नेट आणि डायमॅग्नेटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या इथं दिसत आहेत. सो आपण बघूया 1 बाय 1 प्रॉपर्टी, अगदी सोप्या भाषेत आहेत. डायमॅग्नेटिक मटेरियलकडे लक्ष द्या सगळ्यांनी. वेन प्लेस्ड इन ए नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट टेंड्स टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर रिजन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ओके, म्हणजे हा जर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर ठेवला तर त्याची प्रॉपर्टी काय आहे की स्ट्रॉंगर टू वीकर म्हटलेलं आहे. म्हणजे हा वीक रिजनकडे अट्रॅक्ट झाला. म्हणजे वीक म्हणजे मॅग्नेटिक फील्ड का तर याचं वीक असतं. सिम्पल. ए डायमॅग्नेटिक रॉड प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, द रॉड अलाइन इटसेल्फ इन ए डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जनरली पॅरलल अलाइन होणं अपेक्षित आहे, पण याच्यामध्ये कसा होतोय तो परपेंडिक्युलर अलाइन होते. तो जर आपण इकडं आणि इकडं बघितलं तर तो पॅरलल असणार आहे, पण याच्यामध्ये अलाइनमेंट आहे ती कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. द परमिएबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स इज लेस दॅन 1. आपण म्यू म्हणलं होतं, म्यू. सो म्यू हा याचा लेस दॅन 1 असणार आहे. When it is placed in magnetic field, it develop weak magnetization in a direction opposite to the direction of magnetizing field. एक तर मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ते वीक असेल आणि त्यात पण त्याची डायरेक्शन असेल ती कशी असेल, अपोजिट असेल मॅग्नेटायझिंग फील्डला किंवा मॅग्नेटिक फील्डला डायरेक्शन त्याची अपोजिट असेल. ओके, नेक्स्ट. As soon as the magnetizing field is removed, it loses its magnetization. बघा, मॅग्नेटायझिंग फील्ड जर काढून घेतलं आपण, ही बघा 5 नंबरची प्रॉपर्टी, तर त्याचं मॅग्नेटायझेशन लगेच लूज होणार आहे. म्हणजे जनरली मॅग्नेटची प्रॉपर्टी काय असते बघा, जरी आपण त्याचं मॅग्नेटिक फील्ड काढून घेतलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी मॅग्नेटायझिंग फील्ड राहतं, त्याला रिटेंटिव्हिटी म्हणतात. आपण बघणार आहोत ते सुद्धा, रिटेंटिव्हिटी म्हणजे काय. पण याच्यामध्ये ते राहत नाही बघा, लगेच त्याचं मॅग्नेटायझेशन काय होतं, लूज होतं. ओके, नेक्स्ट 6 नंबर बघा. द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डज नॉट डिपेंड ऑन द टेम्परेचर, इट हॅज ए स्मॉल निगेटिव्ह व्हॅल्यू. आपल्याला माहिती आहे ससेप्टिबिलिटी म्हणजे आपण बघितली होती डेफिनेशन. तर ती जी मॅग्नेट एक्स सारखं नोटेशन होतं ना, तर ती जी ससेप्टिबिलिटी आहे ती सगळ्यात कमी असते कुणाची, डायमॅग्नेटिकची. म्हणजे साहजिकच फेरोमॅग्नेटची ही जास्त असणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही डायमॅग्नेटिक मटेरियलची सगळ्यात कमी असते. मग ती कमी म्हणजे 0पेक्षा पण कमी असते बघा. मग सगळ्यात कमी 0पेक्षा पण कमी म्हणजे त्याची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट बघूया आपण. चला पॅरामॅग्नेटकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बघा दिसतोय का ॲरो सगळ्यांना व्यवस्थित. पॅरामॅग्नेटिक मटेरियल. सो पहिला आहे की रिमूव्हिंग द मॅग्नेटायझिंग फील्ड द पॅरामॅग्नेटिक लूज देअर मॅग्नेटायझेशन. ठीक आहे, आता याच्यासारखाच हा काम करतोय. ओके, पण याची रिटेंटिव्हिटी थोडीशी कमी असेल किंवा म्हणूया की फेरोमॅग्नेटिकपेक्षा हा लो रिटेंटिव्हिटी देतोय, कारण याचं जे मॅग्नेटायझेशन आहे थोडंसं लूज होतं मॅग्नेटायझिंग फील्ड काढून घेतल्यानंतर. सेकंड आहे इट डेव्हलप्स वीक मॅग्नेटायझेशन अलॉंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. वीक मॅग्नेटायझेशन असतं हे तर आपण आधी बघितलेलं आहे. तिसरा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रेफर टू पास थ्रू द मटेरियल्स. या मटेरियलमधनं पास होतात असं इथं म्हटलेलं आहे. प्रॉपर्टी आहे त्याची. वेन सस्पेंडेड फ्रीली in a uniform magnetic field, it aligns itself in the direction of magnetic field. आता हा मात्र काय होतो की डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डला अलाइन होतो. म्हणजे डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन असते त्या डायरेक्शनला तो जो रॉड आहे तो अलाइन होणार आहे, जो की इथं होत नव्हतं, परपेंडिक्युलर होतं ना इथं बघा. नेक्स्ट 5 नंबर बघा. पॅरामॅग्नेटमध्ये इट मूव्स फ्रॉम वीकर टू स्ट्रॉंगर पार्ट. इथं काय होतं, स्ट्रॉंगर टू वीकर होतं, पण हा मात्र वीकर टू स्ट्रॉंगर पार्ट्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. का तर याच्यामध्ये मॅग्नेटायझेशनला हा सपोर्ट करतोय असं म्हणूया आपण. पॅरामॅग्नेटिक फारसा सपोर्ट करत नाही, का तर फेरोमॅग्नेटिक हा जास्त सपोर्ट करतो, पण हा कमी प्रमाणात सपोर्ट करतो. पण
हा मूव्ह होतो विकरकडनं स्ट्रॉंगर पार्टकडं. आणि बघा द मॅग्नेटिक मॅग्नेटिक परमिएबिलिटी इज स्लाइटली ग्रेटर दॅन 1. ह्याची मॅग्नेटिक परमिएबिलिटी असणार आहे ती 1 पेक्षा जास्त असेल आणि याला ससेप्टिबिलिटी असेल, पण फेरोमॅग्नेटिकपेक्षा त्याची ससेप्टिबिलिटी कमी असेल. कुणासाठी? पॅरामॅग्नेटिक मटेरियलसाठी. ओके, चला फेरोमॅग्नेटिककडे येऊया आपण. when placed in non-uniform magnetic field it move from weaker to stronger part of the magnetic field. सेम याच्यासारखं आहे बघा, weaker कडनं stronger कडे असेल ना, का तर याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन असतं असं आपण म्हणतो. दुसरा पार्ट बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स टेंड टू पास थ्रू द मटेरियल. ह्या सुद्धा मटेरियल मधनं पास होणार आहेत. तिसरा पॉइंट बघा, when suspended freely in a uniform magnetic field it align itself parallel to the direction of magnetic field. इथं सुद्धा डायरेक्शन असणार आहे ती पॅरलल असणार आहे, कारण पॅरलल असणं अपेक्षित आहे ना आपल्याला. ओके, नेक्स्ट, वेन इट इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट डेव्हलप स्ट्रॉंग इंड्युस्ड मॅग्नेटिझम. साहजिकच जे काही तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे ते कसं असेल? स्ट्रॉंग असेल या केसमध्ये. समजलं? नेक्स्ट मी म्हटलं की फेरोमॅग्नेटचे अजून काही पॉईंट्स आहेत प्रॉपर्टीचे. या प्रॉपर्टीज बघा अजून. सो 5 नंबरची मागं बघितलं ते 4 नंबरपर्यंत होतं. सो ही 5 नंबरची प्रॉपर्टी, विथ द रिमूव्हल ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड इट डज नॉट लूज इट्स मॅग्नेटायझेशन. ही रिटेंटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणतात त्याला. पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला डेफिनेशन कळेल. हिस्टेरिसिस लूपमध्ये रिटेंटिव्हिटी म्हणजे काय सांगितलं जातं बघा. सो मॅग्नेटायझिंग फील्ड जे आहे ते कमी होणार आहे का? होणार, लगेच होणार नाही. जेव्हा निगेटिव्ह आपण करंट किंवा निगेटिव्ह मॅग्नेटिक इंटेन्सिटी अप्लाय केली जाते तेव्हा ते अगदी झिरो होत असं आपण म्हणूया, पण लगेच हे झिरो होत नाही, मॅग्नेटायझेशन लूज होत नाही. इट्स परमिएबिलिटी इज एक्स्ट्रीमली लार्ज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ फ्री स्पेस, हेन्स बी ग्रेटर दॅन एच. बघा याची ससेप्टिबिलिटी पण जास्त असते, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते, परमिएबिलिटी पण त्याची जास्त असते. म्हणजे बी आणि एच मध्ये रिलेशन बघितलं तर बी ग्रेटर आहे एच पेक्षा. आपण हे बघितलं होतं ना ससेप्टिबिलिटीमध्ये. ओके, तर बी आणि एच मध्ये कंपॅरिझन केलं तर बी हा जास्त असेल आणि ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू जी आहे जी एक्स सारखी रिप्रेझेंट करतो आपण ती सगळ्यात जास्त असते फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सची. नेक्स्ट, when placed in a magnetic field it strong magnetized in the direction of magnetic field. सिंपल आहे की याचं जे काही मॅग्नेटायझेशन असेल ते स्ट्रॉंग असेल. नेक्स्ट, the magnetic susceptibility decreases with increase in temperature, that's why the ferromagnetism decreases with rise of temperature. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. क्युरी टेम्परेचर आठवतंय? आपण जर एखाद्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं जर टेम्परेचर वाढवलं तर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हा पॅरामॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट होणार आहे. मग त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो? क्युरी टेम्परेचर म्हणतो. म्हणजे ससेप्टिबिलिटी पण तिथं कमी होते बघा. ओके, कारण सुरुवातीला ससेप्टिबिलिटी फेरोमॅग्नेटिकची जास्त असते, पण टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर ससेप्टिबिलिटी कमी होणार आहे. कारण आपण हेही बघितलंय की टेम्परेचर आणि ससेप्टिबिलिटी मध्ये रिलेशन काय आहे? तर युनिव्हर्सली रिलेशन आहे. ओके, सो आपण म्हणू शकतो की ससेप्टिबिलिटी पण कमी होणार आहे टेम्परेचर वाढवल्यानंतर, आणि ससेप्टिबिलिटी कमी झाली तर ऑब्व्हियसली त्याचं मॅग्नेटायझेशन आहे ते कसं होणार आहे? कमी होणार आहे, असं आपण ह्या प्रॉपर्टीजवरनं म्हणू शकतो. ओके, सो हे थेरॉटिकल पॉईंट्स आहेत, हे पॉज करून व्यवस्थित वहीमध्ये नोट्समध्ये लिहून काढा. याच्यावरती जर एखादा थेरॉटिकल क्वेश्चन आला तर आपल्याला हे लिहायला बरं पडतं, किंवा सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा यातल्या बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला शिकवून जातात. स्टडी ऑफ द डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिझम. ओके, चला नेक्स्ट आपण बघूया काही इंटरनल स्ट्रक्चरचा स्टडी आपण म्हटलं होतं याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तर बघा फिगर 11.6 ही ॲज पर बुक आहे, बुकमधली ही डायग्राम आहे असं आपण म्हणूया. सो डायमॅग्नेटिझम सबस्टन्स इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ॲक्च्युली जर याच्यामध्ये बघितलं तर याच्या आतमध्ये ज्या लाईन्स आहेत ना तर त्या एकमेकांना रिपल करत असतात, म्हणून हे अशा बाहेरनं दाखवलेले आहेत. ओके, का तर हा वीक मॅग्नेटायझेशन क्रिएट करतोय असं आपण म्हणतो. ओके, सो दिस इज नथिंग बट द वीक मॅग्नेटायझिंग फील्ड, कारण डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा स्ट्रॉंगली किंवा वीकली अट्रॅक्टेड होत नाही तर तो रिपल करतो, म्हणून त्याचं हे झालं इंटरनल स्ट्रक्चर, ज्याला की आपण डोमेन स्ट्रक्चर म्हणलं होतं बघा. आठवतंय मी तुम्हाला डोमेन स्ट्रक्चरसाठी अनपेड इलेक्ट्रॉन जी कन्सेप्ट होती ती एक्सप्लेन केलेली होती. पण जर इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर ते अशा पद्धतीनं सांगितलं जातं. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जे रिपल्शन आहे त्या रिपल्शनमुळं मॅग्नेटायझेशन हे वीक असतं डायमॅग्नेटसाठी. नेक्स्ट, पॅरामॅग्नेटसाठी आता ही डायग्राम मला वाटतं मी तुम्हाला डोमेन स्ट्रक्चरमध्ये दाखवलेली होती, तरी पण बघा आता हे डायपोल्स आहेत. जर या ए डायग्राममध्ये बघितलं ए पॉईंटमध्ये तर रँडम डायरेक्शनला ते अलाइन आहेत डायपोल्स. ओके,
आणि ते जर आपण इथं बघितलं तर ते आता अलाइन होत चाललेले आहेत टुवर्ड्स राईट, आणि इथं बघितलं तर ते पूर्ण अलाइन झालेले आहेत टुवर्ड्स राईट. तर ह्या तिघांमध्ये फरक काय आहे, तर ए डायग्राम म्हणजे काय, नो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, बी म्हणजे काय, वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, आणि सी म्हणजे काय, स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे झिरो मॅग्नेटिक फील्ड असताना ह्या अशा लाईन्स आहेत, थोडंसं वीक अप्लाय केलं की ते अशा होतील, आणि अगदी स्ट्रॉंग अप्लाय केलं तर अजूनही त्या काय होणार आहेत, पॅरलल होणार आहेत. ओके, का तर हा वीकली मॅग्नेटाइज किंवा वीक मॅग्नेट म्हणून काम करतो पॅरामॅग्नेट मटेरियल. ओके, ॲज वेल एज बघा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर म्हणजे ह्या लाईन्स आहेत त्याच्या आतमधल्या. ओके, सो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणलेलं आहे. सो हे आणि हे तसं सेमच आहे, इंटरनल स्ट्रक्चर ज्याला की आपण डोमेन स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके, सो दिस डायग्राम शोज द इंटरनल स्ट्रक्चर ऑर द डोमेन स्ट्रक्चर ऑफ द पॅरामॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे प्रत्येक मटेरियलचं डोमेन स्ट्रक्चर डिफाईन करून आपण त्याची प्रॉपर्टी डिफाईन करू शकतो. सो हे थोडक्यात त्याच्या प्रॉपर्टीचाच पॉईंट आहे. सो तुम्हाला फक्त प्रॉपर्टी सांगा म्हटलं तरी सुद्धा तुम्ही जेवढं आपण शिकलेलं आहे तेवढं सगळं सांगितलं तरी चालतं. डेफिनेशन, एक्झाम्पल, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्या डायग्राम्स, ओके, त्याचे स्ट्रक्चरची डायग्राम, डोमेन स्ट्रक्चरची डायग्राम. सो हे सगळं प्रॉपर्टीजमध्ये डिफाईन केलं तरी सुद्धा चालू शकतं. सो हे झालं पॅरामॅग्नेटिझमशी रिलेटेड. आता हे जे आहे ते फेरोमॅग्नेटिझमचं आहे. ही सुद्धा डायग्राम आपण बघितली ना, फक्त ही अशा पद्धतीने नव्हती, मी थोडी वेगळ्या पद्धतीने ड्रॉ केली होती आणि बुकमध्ये दाखवलेली ती अशी डायग्राम आहे, म्हणून ही तुम्हाला मी आत्ता दाखवते. सो ही डायग्राम ए आहे, बी आहे. बघा मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट टू राईट आहे. तर सुरुवातीला जर आपण ए डायग्राममध्ये बघितलं तर हे अनमॅग्नेटाइज्ड असं म्हटलेलं आहे. बघा, सो ए डायग्राम म्हणजे काय आहे की मॅग्नेटाइज्ड आणि म्हणजे वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय असेल, तर हे थोडक्यात वीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर किंवा मॅग्नेटिक फील्ड झिरो असतानाची कंडिशन आहे. डोमेन स्ट्रक्चर रँडम आहेत ना, पण तेव्हा जेव्हा त्यांना मॅग्नेटाइज केलं जाईल, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं जाईल, तेव्हा मात्र ती डायरेक्शन चेक करावी. सो एका पर्टिक्युलर लाईनला ते अलाइन झाले, आणि ते कुणाच्या डायरेक्शन बरोबर अलाइन झाले, तर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन बरोबर अलाइन झाले. सो दोघांची डायरेक्शन बघा पॅरलल झाली, म्हणजे दोघांमध्ये अँगल इथं झिरो मेंटेन झालेला आहे. ओके, सो हे अपेक्षित आहे आपल्याला, का तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्याच्याबरोबर त्याचं डोमेन स्ट्रक्चर, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर अलाइन झालं असं आपण म्हटलं. ओके, सो वी कॅन से दॅट द डायरेक्शन ऑफ द डायपोल्स इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. दॅट्स वाय तो जास्त मॅग्नेट म्हणून काम करेल. कोण? फेरोमॅग्नेटिक मटेरियल. So this is the study about the ferromagnetic study and overall the properties. आपण जे काही बघितलं प्रॉपर्टीज कुणाकुणाच्या, की डायमॅग्नेट असेल, पॅरामॅग्नेट असेल किंवा फेरोमॅग्नेट असेल, तर ह्या तिघांच्या कंपॅरेटिव्हली चार्ट वरनं आपल्याला त्याची जास्त माहिती आपल्याला बघायला मिळते. ओके, सो दिस इज द थेरॉटिकल स्टडी. त्यामुळे मी थोडासा स्लाईडमधनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. थोडंसं बोर्ड टीचिंगपेक्षा काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत पोहोचावं, वेगळ्या पद्धतीनं पोहोचावं. आपलं एम काय की तुम्हाला समजणं. सो तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं समजून सांगायचा हा माझा एक प्रयत्न होता. हा कसा वाटला बघा सगळ्यांना. सो प्रेझेंटेशन आणि हे थेरॉटिकल असल्यामुळं ते बोर्डवर जास्त लिहिणं किंवा ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यापेक्षा हे मला असं योग्य वाटलं. त्यामुळे मी हा तुम्हाला ॲज पर द प्रेझेंटेशन किंवा प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. ओके, सो दीज आर द थेरॉटिकल कन्सेप्ट्स रिलेटेड टू द डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. यातला हा फेरोमॅग्नेट हा जास्त मॅग्नेट म्हणून काम करतो आणि त्याच्यावरच बराचसा स्टडी केला जातो. याच्यानंतर सुद्धा आपल्याला काही रिलेशन्स असतील किंवा काही हिस्टेरिसिस लूप म्हणून एक पुढं कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट सुद्धा ह्या फेरोमॅग्नेटची रिलेटेड आहे. सो आपण ते पुढच्या पॉईंटमध्ये बघूया. ओके, आय होप की हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. प्रॉपर्टीज ऑफ द डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. ओके, सो थँक्यू सो मच. आपण बघूयात आता पुढचा पॉईंट मॅग्नेटिक मटेरियल्समधला. थँक्यू. ओके, सो दीज आर द बेसिक प्रॉपर्टीज ऑफ द डायमॅग्नेटिक्स, पॅरामॅग्नेटिक्स अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस ऑर मटेरियल. ओके, सो समजल्या का प्रॉपर्टीज. बघा सगळ्या कंपॅरेटिव्ह चार्टमध्ये सांगायचा प्रयत्न केला मी. आय होप की थेरॉटिकल आहे म्हणून त्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न केला. सो सोप्या आहेत प्रॉपर्टीज. थोडंसं पाठांतर करावं लागेल. काही थेरॉटिकल गोष्टीमध्ये पाठांतर हे येतच, आधी समजून घ्यायचं आणि मग ते पाठ करायचं, म्हणजे ते फार इझी जातं असं मला वाटतं. ओके, सो आता आपण पुढचा पॉईंट कंटिन्यू करूया. आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स बघितला. वी हॅव सीन द सबस्टन्स लाईक फेरोमॅग्नेटिक. म्हणजे सबस्टन्स काय असतो, त्याचं
रिलेशन काय आहे किंवा तो त्याच्यावरती टेम्परेचर समजा अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये काय फरक पडू शकतो हे आपण थोडक्यात बघितलेलं होतं, किंवा क्युरी टेम्परेचर कन्सेप्ट बघितली आपण, क्युरी लॉ कन्सेप्ट बघितली आपण. ओके, सो त्याच्यावरतीच डिपेंड पॉईंट आहे. आपल्याला आता ससेप्टिबिलिटी माहित आहे, सो आपण म्हणूया की रिलेशन बिटवीन ससेप्टिबिलिटी ओके अँड अप्लाइड टेम्परेचर म्हणूया आपण, अप्लाइड टेम्परेचर. पण हे कुणासाठी लिहायचं तर इट इज फॉर फेरोमॅग्नेटिक substance or material, we can say that. So it is for ferromagnetic substance or simply material. Okay, तर बघा मी एक ग्राफ ड्रॉ करतो. रिलेशन बघायचं ना, म्हणजे ग्राफिकल रिलेशन आपण म्हणूया. दिस इज द टेम्परेचर T विच इज डिग्री केल्विन म्हणूया आपण, डिग्री केल्विनमध्ये टेम्परेचर, अँड दिस इज द ससेप्टिबिलिटी. ओके, सो वी कॅन see the relationship between temperature and susceptibility for ferromagnetic material or ferromagnetic substance. Okay, so आपण काय म्हटलं की when temperature increases, म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय होतं की फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हा पॅरामॅग्नेटिकमध्ये कन्वर्ट होतो. हे आपण फक्त म्हटलं, डायमॅग्नेट, पॅरामॅग्नेट, फेरोमॅग्नेट. फेरोमॅग्नेटला टेम्परेचर दिलं तो खाली आला म्हणजे तो काय कन्वर्ट झाला, पॅरामॅग्नेटिक कन्वर्ट झाला. पण हे का झालं, बिकॉज ऑफ द टेम्परेचर. ओके, म्हणजे एखादं समजा मला सांगा तर हा पेन आहे आणि याला जर आपण टेम्परेचर द्यायचा प्रयत्न केला तर थोडा वेळ ठीक आहे, हा आहे तसा दिसेल आपल्याला, पण अजून जर असं टेम्परेचर वाढलं तर काय होईल, हा थोडासा म्हणजे याच्यावरती फरक पडेल, याचा साईज शेप बदलत जाईल. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय आहे की याच्या आतमध्ये असणारं स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होते, कोलॅप्स होतं. थोडक्यात सिंपल सेम कन्सेप्ट की फेरोमॅग्नेटिकला जेव्हा जेव्हा टेम्परेचर दिलं जातं, इन्क्रीज केलं जातं हळूहळू, तेव्हा काय होतं की त्याच्या आतमध्ये जे काही डोमेन स्ट्रक्चर आहे ते डिस्ट्रॉय होतं, कोलॅप्स होतं. ओके, अँड वॉट एव्हर द मोमेंट, डायपोल मोमेंट्स आर अलाइन्ड इन द स्ट्रक्चर, दोज आर trying to separate, those are trying to destroy, or those are maybe collapse. सो डोमेन जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याच्यामध्ये असलेले डायपोल जे आहेत ते जर कोलॅप्स झाले, डिस्ट्रॉय झाले, किंवा त्यांची अलाइनमेंट होती ती जर मिसमॅच झाली किंवा रँडम डायरेक्शनमध्ये त्यांची जर अलाइनमेंट झाली तर काय झालं की त्याचं जे मॅग्नेटिझम आहे ते लूज व्हायला लागलेलं आहे. ओके, बरं ते इतकंही लूज होणार नाही आहे की तो लगेच ॲज अ नॉन मॅग्नेट किंवा अनमॅग्नेटाइज किंवा मॅग्नेट म्हणून काम करणार नाही, असं होणार नाही. त्याचं थोडंसं मॅग्नेटायझेशन कमी होणार आहे, थोडंसं कमी होणार आहे म्हटलं मी. मग थोडंसं कमी होणार याचा अर्थ काय, तो सबस्टन्स त्याच्या खाली जो सबस्टन्स असतो त्याच्यासारखं काम करेल. सिंपल, म्हणजे थोडक्यात त्या सबस्टन्सचं कन्व्हर्जन त्याच्या खाली कोण आहे, पॅरामॅग्नेट आहे. सो त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, पॅरामॅग्नेटमध्ये होणार आहे. ओके, इट मीन्स व्हॉट, ॲज टेम्परेचर increases, okay, by डिग्री केल्विन म्हणूया आपण, टेम्परेचर इन्क्रीज केलं, देन डोमेन स्ट्रक्चर मे गेट डिस्ट्रॉयड और कोलॅप्स. डोमेन स्ट्रक्चर काय झालं, डिस्ट्रॉय झालं किंवा कोलॅप्स झालं. म्हणजेच जे काही डायपोल मुवमेंट्स होते, डायपोल मुवमेंट्स आर नॉट प्रॉपरली अलाइन्ड. ओके, म्हणजेच रँडम डायरेक्शनमध्ये ते झाले, इन रँडम डायरेक्शन. आणि हे कोणामुळे झालं तर टेम्परेचर अप्लाय केल्यामुळं हे शक्य तिथं झालं आणि त्याच्यामुळे तो कन्वर्ट कशामध्ये झाला, हेन्स फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स गेट कन्वर्टेड into paramagnetic substance
ॲट ए पर्टिक्युलर टेम्परेचर, आपण त्याला क्युरी टेम्परेचर म्हटलं होतं ना, ॲट ए पर्टिक्युलर टेम्परेचर, TC म्हणतो मी त्याला. सो TC म्हणजे काय की क्युरी टेम्परेचर. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द क्युरी टेम्परेचर? ओके, सो वी कॅन डिफाईन द क्युरी टेम्परेचर. क्युरी टेम्परेचर मी याला TC म्हणतो. ओके, सो वी कॅन डिफाईन द टेम्परेचर ॲट विच, एक असं टेम्परेचर, द टेम्परेचर ॲट विच फेरोमॅग्नेटिक substance gets converted into paramagnetic substance. Okay, the temperature is called as Curie temperature. What is the definition of the Curie temperature? The temperature at which ferromagnetic substance can get converted into paramagnetic substance, and the temperature is called as Curie temperature. Okay, so let's see the relationship between susceptibility and temperature. So first of all, the susceptibility of the ferromagnetic substance is maximum for some temperature or for a particular temperature, किंवा एका रूम टेम्परेचर साठी किंवा कमीत कमी टेम्परेचर साठी ससेप्टिबिलिटी कशी आहे, जास्त आहे. कोणाची? फेरोमॅग्नेटची. ओके, पण आपण टेम्परेचर इन्क्रीज करतोय तसं त्याचं मॅग्नेटिझम काय होतंय? लूज होतंय. मग मॅग्नेटिझम लूज होतंय याचा अर्थ ससेप्टिबिलिटी पण काय होत चाललेली? कमी कमी होत चाललेलं आहे, लाईक दिस. सो हा जो ग्राफ शो करतोय ती काय ससेप्टिबिलिटी कमी 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 होत चाललेली आहे, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. बरोबर. आता मला सांगा, समजा आपण इथं आलो एका कुठल्या तर पर्टिक्युलर टेम्परेचरला येऊया, ज्याला मी TC म्हणतो, आणि इथं काहीतरी ही ससेप्टिबिलिटीची व्हॅल्यू असेल, X डॅश म्हणतो एनी. ओके, सो या पॉईंटला काय झालं बघा, एकतर ससेप्टिबिलिटी कमी झाली आणि TC टेम्परेचर आहे आपल्याला. मग या पॉईंटला समजा हे जर TC क्युरी टेम्परेचर असेल तर या पॉईंटपासून पुढची जी प्रॉपर्टी असणार आहे ती कोणाची असणार आहे, तर तो सबस्टन्स कशामध्ये कन्वर्ट झाला? पॅरामॅग्नेटमध्ये. म्हणजे वरचा जो ग्राफ किंवा वरचं जे नेचर होतं हे कुणाचं झालं? फेरोमॅग्नेटिक. आणि हे जे खालचं नेचर होतं ते कुणाचं झालं आता? पॅरामॅग्नेटिक. का तर कन्वर्ट झाला ना सबस्टन्स. ओके, सो फेरोमॅग्नेटिक गेट्स कन्वर्टेड इनटू ए पॅरामॅग्नेटिक. सो पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये कन्वर्ट झाला कोण? फेरोमॅग्नेटिक. सो वी कॅन से दॅट द टेम्परेचर ॲट विच ferromagnetic substance get converted into the paramagnetic substance. So this is the relationship between susceptibility and temperature. Okay, हेच रिलेशन जर मॅथमॅटिकल सांगायचं झालं तर हे असं सांगितलं जातं, C/T - TC फॉर, साहजिकच T हा TC पेक्षा ग्रेटर असेल. T म्हणजे कोण? हा टेम्परेचर, and this is susceptibility. C म्हणजे कोण? क्युरी कॉन्स्टंट ना. ओके, हे रिलेशन आपण बघितलं की ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरमध्ये कसं रिलेशन असतं? इनव्हर्सली रिलेशन असतं. म्हणजे एक लक्षात ठेवा की ससेप्टिबिलिटी म्हणजे हे मॅग्नेटायझेशनचा भाऊ आहे. म्हणजे मॅग्नेटायझिंग फील्ड जेवढं जास्त असेल तेवढी ससेप्टिबिलिटी जास्त असं म्हणूया आपण. ओके, सो ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचरमध्ये इनव्हर्सली रिलेशन झालं. सो जेवढं टेम्परेचर इन्क्रीज केलं जातं एखाद्या मटेरियलचं तेवढी ससेप्टिबिलिटी कमी होत जाते. सो दिस ग्राफ शोज दॅट ससेप्टिबिलिटी इज डिक्रीजेस फॉर टेम्परेचर किंवा डिक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू द टेम्परेचर. आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला ससेप्टिबिलिटी काहीतरी X डॅश मिळेल तर तो पॉईंट झाला क्युरी टेम्परेचरचा पॉईंट, आणि त्या पॉईंटला सबस्टन्स, हा जो सबस्टन्स आहे म्हणजे ही प्रॉपर्टी कोणाची आहे? फेरोमॅग्नेटची. ही कन्वर्ट कशात झाली? पॅरामॅग्नेटमध्ये कन्वर्ट झाली. ओके, सो वी कॅन से दॅट द सबस्टन्स और द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स gets converted into the paramagnetic substance at a particular temperature, and that temperature is called as Curie temperature TC. लक्षात आलं? आणि ते डिग्री केल्विनमध्ये मेजर केलं जातं. तर आता आपण 4 फेरोमॅग्नेट्स बघितलेले होते. सो लेट्स सी. सो कोबाल्ट इज वन ऑफ द फेरोमॅग्नेटिक मटेरियल, देन आयर्न, देन निकेल अँड देन गॅडोलिनियम. सो आपण हे 4 बघितलेले आहेत. सो जस्ट तुम्ही ह्या 4चे क्युरी टेम्परेचर जे आहेत ते लिहून घ्या. ते मे बी CET पॉईंट ऑफ व्ह्यू विचारले तर यावेत आपल्याला, किंवा एखाद्या न्यूमेरिकलमध्ये जर विचारलं, पर्टिक्युलर जर मटेरियल तिथं इन्सर्ट केला किंवा घेतला तर आपल्याला त्याचं
क्युरी टेम्परेचर सांगता यायला पाहिजे. ओके, सो कोबाल्टसाठी जे आहे ते 1394 केल्विन आहे. सो फॉर कोबाल्ट 1394 डिग्री केल्विन म्हणतो ना आपण, कारण केल्विन मध्ये घ्या म्हणून सांगितले मी. देन आयर्न आहे 1043, आयर्न 1043 केल्विन. नंतर आपण निकेल बघितला होता 631. लक्षात राहण्यासारखे आहेत, ॲक्युरेट नाही राहिले तरी चालतील पण रेंज लक्षात ठेवा. आणि गॅडोलिनियम त्याच्यापेक्षा कमी, गॅडोलिनियम 317 डिग्री केल्विन. सो दीज आर द क्युरी टेम्परेचर्स ऑफ द पर्टिक्युलर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके, म्हणजे फेरोमॅग्नेटिकमध्ये पण सबस्टन्सचे प्रकार आहेत ना, आपण निकेल, गॅडोलिनियम, आयर्न, कोबाल्ट बघितलं होतं. तर त्या सबस्टन्स वाईज त्यांचं क्युरी टेम्परेचर हे वेगळं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण कोबाल्ट कन्सिडर केला तर कोबाल्टला जोपर्यंत 1394 किंवा 1400 केल्विनपर्यंत टेम्परेचर जात नाही तोपर्यंत काय तो त्याची मॅग्नेटिझम प्रॉपर्टी लूज करून पॅरामॅग्नेटमध्ये कन्वर्ट होत नाही. म्हणजे स्ट्रॉंग फेरोमॅग्नेट कोण म्हणलं यात तर कोबाल्ट आहे. सो वी कॅन अरेंज these ferromagnetic substances likewise and we can say that their Curie temperature ranges. लक्षात येते मी काय सांगतो ते. ओके, सो दिस इज द ग्राफ, दिस इज डेफिनेशन, these are some theoretical points and we have seen the relationship between susceptibility and applied temperature. यालाच असं म्हटलं जातं, यालाच क्वेश्चन स्वरूपात म्हटलं तर कसं म्हणायचं बघा, what happen when temperature increases to ferromagnetic substance. क्या टेम्परेचर इंक्रीजेस ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर नक्की काय होईल, what will happen when the temperature is increases. सो सिंपल लक्षात ठेवा, हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, याची ससेप्टिबिलिटी जास्त आहे, याला टेम्परेचर अप्लाय केलं, याचं डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय झालं, कोलॅप्स झालं, मग हा काय झाला, थोडा कमी पेन म्हणून काम करेल ना. मग याच्या खालचा पेन कुठला आहे किंवा ह्याच्या खालचं मॅग्नेट कुठला आहे तर पॅरामॅग्नेट. सो हा पॅरामॅग्नेट म्हणून काम करेल आणि ते जे टेम्परेचर असेल ते टेम्परेचर म्हणजे कुठलं, क्युरी टेम्परेचर. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स काही एक प्रकारचाच आहे का, नाही. निकेल, आयर्न, कोबाल्ट, गॅडोलिनियम हे सगळे फेरोमॅग्नेटिक्स आहेत. सो प्रत्येकाचं काहीतरी क्युरी टेम्परेचर हे वेगळं असणार आहे, तर ती ही रेंज आहे, एक अंदाजे रेंज त्याची लक्षात ठेवा. ओके, आणि ग्राफ काय सांगतो की ससेप्टिबिलिटी कमी होत जाते, टेम्परेचर जसं वाढेल तसं. मग एक असं टेम्परेचर येतं की तिथं ससेप्टिबिलिटी याच्यापेक्षा कमी होते आणि त्या ठिकाणी तो सब्जेक्ट कशात कन्वर्ट होतो, पॅरामॅग्नेटमध्ये कन्वर्ट होतो. ओके, सो क्युरी टेम्परेचर डेफिनेशन आपण अशी बघितली की द टेम्परेचर ॲट विच फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स गेट्स कन्वर्टेड इन टू द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. लक्षात आलं, समजला हा पॉईंट. चला व्यवस्थित बघा, लिहून घ्या हवं तर. आपण पुढचा पॉईंट याच्यामधला एक बघूया जो ही इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडं. थोडंसं आता हे थेरॉटिकल आहे, फारसं काही मॅथमॅटिकल याच्यामध्ये नाही. इथून पुढे सुद्धा अजून एक थेरॉटिकलच पॉईंट राहिलेले आहेत, 1-2 संपेल टॉपिक आता आज उद्या हा. चलो, महत्त्वाचा एक आणि इंटरेस्टिंग पॉईंट बघूया आपण. सगळ्यात सोपा पॉईंट म्हटलं तरी काय हरकत नाही. ओके, ओके, हिस्टेरिसिस लूप असं म्हणलेलं आहे किंवा यालाच सायकल म्हणलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, लूप, सायकल, व्हायब्रेशन्स, रिपिटेशन्स, बरीच नावं असतात. इथं आपण घेऊया की हिस्टेरिसिस लूप म्हणूया की आता हा लूप आहे बघा, लूप. याच्यामध्ये काय सांगितलं जातं तर एक ग्राफ सांगितलं असतं, ग्राफ. मग ग्राफ म्हणलं की काय, रिलेशनशिप. ओके, आता त्यात पण बघा हा हिस्टेरिसिस स्ट्रॉंग मॅग्नेट कोण आहे, फेरोमॅग्नेट आहे. ओके, सो हा एक लूप आहे, हा एक ग्राफ आहे, हे एक रिलेशन आहे आणि हे रिलेशन
कुठल्या सबस्टन्सचा आहे तर रिलेशन ऑफ फेरोमॅग्नेटिक substance, or it shows property of ferromagnetic material किंवा substance, or it shows the property of ferromagnetic material. ओके, सिंपल. आता हा ग्राफ आहे ना, सो ग्राफ म्हटलं की रिलेशनशिप असते. सो ग्राफ बिटवीन, ग्राफ हा दोन क्वांटिटी 3 क्वांटिटीजमध्ये आपण डिफाईन करतो ना, म्हणजे 2 क्वांटिटीज पण एका ॲक्सेसवरती 2 क्वांटिटीज असतात, 3 क्वांटिटीज असतात. सो 2 पॅरामीटर्समध्ये आपण रिलेशनशिप सांगतो म्हणजे ग्राफ. ओके, सो इट इज द ग्राफ बिटवीन. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, इट इज अ ग्राफ बिटवीन BH, यालाच BH, बी आता बी म्हणजे काय आणि एच म्हणजे काय हे इम्पॉर्टंट आहे ना. ओके, सो इट इज ग्राफ बिटवीन BH किंवा ह्यालाच IH म्हटलं तरी चालेल. लक्षात ठेवण्यासाठी म्हणतो मी, इट इज अ ग्राफ बिटवीन BH और इट इज ग्राफ बिटवीन IH. लक्षात राहील. आता बघा थोडंसं याच्यामध्ये एक ट्रिक आपण बघूया. BH असं लिहिलं ना मी, BH. ओके, असं उलटं नाही गेलो मी, HB खालून BH. सो इट इज अ ग्राफ बिटवीन BH. आता B म्हणजे माहिती आहे आपल्याला काय, वेअर. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, सिंपल, किंवा मॅग्नेटिक फील्ड किंवा फ्लक्स डेन्सिटी पण म्हणतो बघा आपण कशाला, B ला. सो B इज व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ और स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड और फ्लक्स डेन्सिटी. आणि H म्हणजे काय तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आता तसे दोन्ही एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनलच असतात, मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि B, फक्त सबस्टन्सेस वाईज त्यांच्यामध्ये फरक हा पडतो. सो मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा याला मॅग्नेटायझेशन फोर्स म्हटलं तरी चालेल बघा. मॅग्नेटायझेशन फोर्स म्हणजे जेवढा फोर्स आपण अप्लाय करू, जेवढं इंटेन्सिटी अप्लाय करू, तेवढं मॅग्नेटायझिंग फील्ड काय होणार आहे, वाढणार आहे त्या मटेरियलचं. सिंपल आहे ना. जेवढा फोर्स अप्लाय केला मॅग्नेटायझेशन फील्ड वाढत जाणार आहे. सो जेवढा H वाढेल तेवढा B वाढेल ना. आता यामध्ये H ही इनपुट क्वांटिटी, एक्स ॲक्सिसवरची क्वांटिटी इनपुट असते ना. सो H ही क्वांटिटी कशी झाली, इनपुट क्वांटिटी झाली. सो इथपर्यंत लक्षात येते का बघा. म्हणजे हा लूप किंवा ही जी सायकल आहे ही लक्षात कशी ठेवायची. ही सायकल इलास्टिसिटीमध्ये पण असते बघा. जिथं डिफॉर्मेशन म्हणतो ना आपण, इलास्टिक मटेरियलचं डिफॉर्मेशन होतं, तर तिथं किती एनर्जी लूज होते डिफॉर्मेशन होत असताना ते सांगणारा लूप असतो. तसं इथं मॅग्नेटायझेशन इन्क्रीज आणि डिक्रीज होत असतानाची एनर्जी किती लूज होते ते सांगणारा हा लूप आहे. सो हा मॅग्नेटायझेशन मधला आहे, तो इलास्टिसिटी मधला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. ओके, सो B म्हणजे काय झालं, मॅग्नेटायझेशन फील्ड. H म्हणजे काय झालं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आपण B च्या ऐवजी काय घेऊ शकतो, अजून I पण घेऊ शकतो. तर आता इथं I म्हणजे करंट नाही घ्यायचा, तर I म्हणजे काय घ्यायचं, मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी. हा इंटेन्सिटीशी रिलेटेड I आहे. मग B च्या ऐवजी इंटेन्सिटी, मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी म्हटलं तरी चालतं, आणि ही झाली मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हटलं तरी चालतं. सो ही इन्क्रीज झाली की हा इन्क्रीज होतो. हे सिंपल रिलेशन आहे. ओके, सो ह्या दोघांमध्ये आपल्याला रिलेशन बघायचं आहे. आता बघा वरती +B आहे तर खाली काय असेल, -B असेल. इकडे जर +H असेल तर इकडे काय असेल, -H असेल, आणि हा सगळ्यात 0 पॉईंट की जिथनं आपल्याला सुरुवात करायची. ओके, सो आता सुरुवात कशी करायची बघा. एक रॉड घेऊया. कुठल्या मटेरियलचा घेतला पाहिजे, फेरोमॅग्नेटचा रॉड घेतला पाहिजे. ओके, सो लेट कन्सिडर ए रॉड ऑफ फेरोमॅग्नेटिझम किंवा फेरोमॅग्नेटिक मटेरियल प्लेस्ड, आणि तो काय करायचा, प्लेस्ड इन सोलेनॉइड. सोलेनॉइडमध्ये प्लेस करायचा. सोलेनॉइड म्हणजे माहिती आहे, एक सिलेंडर असतो त्याच्याभोवती कॉईल गुंडाळलेली असते आणि त्या कॉईलमधनं करंट पास होतो. आता त्याच्या आतमध्ये काय आहे, रॉड आहे. तर आपल्याला माहिती आहे की सोलेनॉइडमधनं करंट पास केला की त्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग त्या मॅग्नेटिक फील्डमुळे हा रॉड काय होणार आहे, मॅग्नेटाइज होणार आहे.
झाला तो मॅग्नेट तयार झाला ना, मॅग्नेटाइज होणार आहे. म्हणजे त्याला फील्ड अप्लाय केला आपण थोडक्यात आणि तो काय झाला, मॅग्नेटाइज झाला. समजलं. सो सोलेनॉइडमध्ये एक रॉड घेतला, सोलेनॉइडला करंट दिला, करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, त्या मॅग्नेटिक फील्डमुळे तो रॉड काय झाला, मॅग्नेटाइज झाला, तो मॅग्नेट म्हणून काम करायला लागला. आता त्यानंतर पुढचा म्हणजे पुढची प्रोसिजर करायची. आता काय करायचं, करंट वाढवत राहायचं. तर साहजिकच आहे की करंट वाढलं तर फील्ड वाढते किंवा इंटेन्सिटी वाढते, बरोबर. म्हणजे थोडक्यात हे जर एच वाढलं तर हा काय बी काय होतोय, वाढत जातोय, आपल्याला हे माहिती आहे. सो आपण काय म्हणतो की रिलेशनशिप बिटवीन एच अँड बी, एच इज नथिंग बट द इंटेन्सिटी, बी इज नथिंग बट द फील्ड. आता इंटेन्सिटी वाढवूया, बी पण काय होईल, वाढत जाईल. ओके. सो तो वाढताना कसा वाढतो बघा, लाईक दिस. आपण असं म्हणूया, हा वाढत चाललेला आहे, एच वाढत चाललेला आहे, बी पण वाढत चाललेला आहे. पण एक पर्टिक्युलर पॉईंट असा येईल की त्या ठिकाणी ठीक आहे मॅक्सिमम एच केला, मॅक्सिमम बी झाला, फायनल झालं ना. एक काहीतरी लिमिट असेल ना त्याला, हा तिथपर्यंत जाऊन आपल्याला थांबायचं आहे की एच वाढला, बी पण वाढला. जेवढी इंटेन्सिटी, जेवढा फोर्स अप्लाय केला तेवढं मॅग्नेटायझेशन फील्ड पण त्या फेरोमॅग्नेटिकचं काय झालं, वाढलं आणि एक पर्टिक्युलर पॉईंट मिळाला, सॅच्युरेशन झालं. सो याला म्हटलं जातं सॅच्युरेशन. आणि ह्याला आपण म्हणूया ए म्हणूया, स्मॉल ए. बघा हा लूप हवं तर आपण आधी पाठांतर करूया. ओके. स्टार्ट कसं झालं बघा, 1 2 ठीक आहे, 3, हा पाठ होऊ शकतो ना, 1 2 3 किंवा 1 2 3 4 5 6 7. हे फार होतंय ना, त्यापेक्षा 1 म्हणजे 0 to A, A to B, B to C, C to D, D to E आणि E to F. मी कुठं कुठं नाव देतो बघा, लक्षात येते का. जिथं तो ग्राफ किंवा ते जे रिलेशन आहे ॲक्सिसला टच होतंय त्याच ठिकाणी आपण काय देतो, नाव देतो बघा. आता 0 to A हे काय सॅच्युरेशन लेवल आहे म्हणून इथं दिलं. आता ए कडनं डी कडे जातोय तर बी आणि सी ॲक्सिसला टच झाले म्हणून तिथं नावं दिली बी आणि सी. पुन्हा डी कडनं ए कडे अशा पद्धतीनं जातो म्हणून त्याला ई आणि एफ नाव दिलं. सो हे आधी आपण पाठ करून घेऊया, सोपं आहे, लक्षात राहण्यासारखं आहे ना. कारण काय होतं बघा की या ग्राफवरनं सगळी थिअरी आठवायला लागते, सगळी थिअरी आपल्याला लिहिता येते, म्हणजे लक्षात येते ना हा ग्राफ असाच आहे. सो ह्या ग्राफवरनं सांगता येते हे असं का आलं त्याचं लिहिता येतं आपल्याला, हे इकडून इथं का आलं ते लिहिता येतं आपल्याला. त्यामुळे हे थोडंसं आधी पाठांतर बघा, लक्षात राहते का, मग आपण इकडे जाऊया. ओके. सो पहिल्यांदा 0 to A काय सांगाल, तर जेव्हा एच इन्क्रीज झाला तेव्हा साहजिकच बी पण काय झालं, इन्क्रीज झालं. का तर एच म्हणजे काय, इंटेन्सिटी वाढली ना, करंट वाढल्यामुळे इंटेन्सिटी वाढली म्हणून काय झालं, मॅग्नेटिक फील्ड पण काय झालं, अजून वाढणार आहे साहजिकच. सो एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. म्हणजे फ्रॉम 0 to A जर सांगायचं झालं तर काय होतं की एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. जेवढा एच वाढतोय तेवढा बी वाढत चाललेला आहे. ओके. फक्त हे काय लिनियर मिळत नाहीये, हे थोडंसं नॉन लिनियर रिलेशनशिप मिळते. लिनियर म्हणजे काय, कंटिन्युअस जे प्रपोर्शनेट वाढत जातात, पण हे वाढतं ठीक आहे, फक्त लिनियरली हे वाढत नाहीत, पण वाढत आहेत असं आपण म्हणू शकतो. चला तर 0 पासून आपण ए कडे आलो. आता आपल्याला माहिती आहे की ए पासून आपण डायरेक्ट इकडे येतोय. सो लाईक दिस, असं म्हणतो मी, इथपर्यंत आलो सपोज. आता हे का आलो तर त्याच्या प्रॉपर्टीमुळे आलेलं आहे. आता पॉईंट दुसरा कुठला महत्वाचा असेल, ए टू बी. आता जसं 0 to A गेलेलं आहे तसंच ए टू बी दिसतंय बघा, दिसायला तरी तसं दिसतंय, पण एक फरक आहे मात्र बघा, जेवढं एच वाढत गेलं तेवढं फील्ड वाढत गेलं. आता ए कडनं बी कडे एच काय होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे, म्हणजे करंट कमी करतोय असं आपण म्हणूया. मग मला सांगा, जसं कमी करंट करतोय तसं फील्ड पण काय होणार आहे, कमी होणार आहे. पण मला सांगा, करंट जर 0 झाला तर फील्ड 0 झालंय का, नाही झालं, म्हणजे अजून फील्ड 0 व्हायचं आहे. समजतंय का बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगेन की करंट वाढला, फील्ड वाढलं, करंट काढून घ्या, लगेच फील्ड 0 होणार नाही, ते हळूहळू 0 व्हायला लागलेलं आहे. फील्डची प्रॉपर्टी आहे ना. मग मला सांगा, इथं आलो होतो आपण, इथून आता एच पुन्हा कमी कमी करत येऊया. मग एच कमी केला,
बी कमी झाला, बी कमी झाला, एच कमी झाला. इथं आलो आपण, अजून बी 0 झालाच नाही. बी कुठं आलाय? फार फार तर इथून इथपर्यंत आला ना. बघा इथून इथपर्यंत बी आला फार फार तरी, पण तेव्हा एच किती आलेला आहे? 0 आलेला आहे. म्हणजे बी पॉईंटला जर तुम्ही चेक केलं, कन्क्लुजन लिहा. सो ॲट बी चेक करा. ॲट बी जर चेक केलं तर आपल्याला एच ची व्हॅल्यू कशी मिळाली बघा? 0. करंट थोडक्यात 0 झाला ना. एच 0 झाला म्हणजे करंट 0 झाला. पण जे काही तिथं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे ते 0 झालंय का? ती एवढी व्हॅल्यू मिळते आपल्याला, बरोबर का? तर मी म्हणतो की कॅपिटल बी जो आहे तो अजून 0 झालेला नाही. त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे ना, एवढी व्हॅल्यू आहे बघा. 0 to b व्हॅल्यू आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे? 0 to b एवढी व्हॅल्यू आहे त्याची. वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना ती. लक्षात आलं का? सो इथं तो अजून त्याचं मॅग्नेटिझम आहे तसं ठेवतोय. तो पूर्ण मॅग्नेटिझम लूज करतोय का? लूज करत नाही. म्हणजे या पॉइंटला त्याचं मॅग्नेटिक फील्ड एवढं आहे, OB. ओके. सो हा पॉइंट जो असतो या ठिकाणी त्याला म्हटलं जातं रिटेंटिव्हिटी. ही प्रॉपर्टी रिटेंटिव्हिटी. रिटेन इट्स अ मॅग्नेटिझम. त्यांना त्याचं मॅग्नेटिझम 0 केलंय का? नाही. जरी एच कमी झाला किंवा आय कमी झाला तरी त्याचं मॅग्नेटिक फील्ड अजून तिथं तसंच आहे. म्हणून त्याला ती प्रॉपर्टी रिटेंटिव्हिटी म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात असं असतं बघा की एखादा समजा प्लास्टिक किंवा एखादा फायबर काहीतरी तुम्ही बॉल घेतलेला आहे, ठीक आहे. तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, तो काय होणार? असा बॉल असा चेपणार आहे. त्याचा शेप साईज बदलणार ना. सिम्पल इलास्टिसिटीमध्ये जाऊया. हा बॉल आहे, त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, त्याचं साईज शेप बदललं. मी लगेच फोर्स काढून घेतला तर आपण काय म्हणायला पाहिजे की जाताना जेवढा फोर्स होता तेवढा तो लगेच साईज शेप बदलत गेला. पण फोर्स काढून घेतल्यानंतर काय होतोय? तो हळूहळू हळू त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. लगेच येतोय का? येत नाही. तर तो रिटेन करतोय. त्याचं जे इलास्टिसिटी प्रॉपर्टी तो रिटेन करतोय अजून तिथं. तसं इथं मॅग्नेटिझम लगेच 0 येत नाही, करंट जरी 0 झाला तर, कारण त्यानं मॅग्नेटिझम तिथे रिटेन केलं अजून. अगदी बरीचशी एक्झाम्पल या रिटेंटिव्हिटीची आपल्याला देता येतात. सो A to B काय झालं? एच कमी झाला, बी कमी झाला. पण बी सगळा कमी झाला का? नाही. बी काहीतरी व्हॅल्यू शिल्लक राहिली. OB इतकी शिल्लक राहिली ना. बघा वाय ॲक्सिस ही काहीतरी व्हॅल्यू ना, 1 2 3 4 5 समथिंग. सो तेवढी व्हॅल्यू टेस्ला मधली वेबर पर मीटर स्क्वेअर मधली शिल्लक राहिली, रिटेन राहिली. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रिटेंटिव्हिटी. सो रिटेंटिव्हिटी OB किंवा A to B पासून आल्यानंतर बी पॉईंटला काय मिळालं? रिटेंटिव्हिटी मिळाली. समजलं? आता अजून इकडे यायचं आपल्याला. अजून इकडे यायचं म्हणजे काय? एच अजून कमी करायचा. आता आपण एच काय केला होता? असा वाढवला होता. पुन्हा एच आपण पुन्हा 0 झाला ना. आता एच अजून वाढवूया. आपल्याला फक्त एच वाढवायचं आहे, 0 करायचं आहे, निगेटिव्ह वाढवायचं आहे, 0 करायचं आहे. एच पॉझिटिव्ह वाढवायचं आहे, 0 करायचं आहे, निगेटिव्ह वाढवायचं आहे. ही प्रोसिजर करायची. सो पहिल्यांदा आपण एच पॉझिटिव्ह वाढवला, पुन्हा एच कमी केला. आता एच निगेटिव्हली वाढवूया. म्हणजे थोडक्यात करंट रिव्हर्स झाला बघा. एच रिव्हर्स झाला ना, करंट रिव्हर्स झाला. सो करंट रिव्हर्स झाल्यावर काय झालं बघा? इथं जे बी फील्ड होतं ते कमी 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 आलं बघा. इथून असं खाली आलं म्हणजे कमी झालं ना. ओके. कमी होऊन या पॉईंटला काय झालं बघा? ते फील्ड आत्ता मात्र 0 झालं. म्हणजे आपल्या एक लक्षात आलं की पॉझिटिव्ह एच अप्लाय केला, बी वाढला. एच कमी केला, बी कमी आला. एच 0 झाला पण बी अजून 0 झालेला नाही. मग बीला 0 करायचं असेल तर एच अजून रिव्हर्स करा. मग एच अजून रिव्हर्स केला, बी मग कुठं आत्ता 0 झाला. म्हणजे या पॉईंटला. लक्षात आलं का? सो ही जी प्रॉपर्टी असते इथं याला कोर्सिव्हिटी म्हटलं जातं. कोर्सिव्हिटी या प्रॉपर्टीला बघा. कुठल्या पॉईंटला? सी पॉईंटला म्हणूया आपण. ओके. सो आता आपण म्हणूया की ॲट सी म्हणूया. ॲट सीला काय झालं? एच निगेटिव्ह झाला आणि बी मात्र काय झाला? 0 झाला. ही प्रॉपर्टी कुठली मिळाली? कोर्सिव्हिटी मिळाली. लक्षात येते? सो असा चेंजेस त्याच्यामध्ये आता काय होत चाललेला आहे? बदल होत 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 चालेल. आता म्हणलं होतं की मी असं लक्षात ठेवा. ओके. सो आता सी कडनं कुठं जायचं आहे बघा? सी कडनं डीला जायचं आपल्याला. मग सी कडनं डीला जायचं याचा अर्थ काय? पुन्हा एच काय होत चाललेला आहे? निगेटिव्हली कमी कमी निगेटिव्हली वाढत वाढत चाललेलं आहे. म्हणजे रिव्हर्स फील्ड अप्लाय रिव्हर्स फील्ड अजून या साईडला चाललेला आहे, निगेटिव्ह साईडला. सो बी काय झाला? अजून कमी झाला ना. म्हणजे जेवढा 0 झालेला त्याच्यापेक्षा अजून कमी होणार आहे. कमी होणार आहे म्हणजे काय? त्याची डायरेक्शन बदलणार आहे. म्हणजे तो अजून निगेटिव्हकडे जाईल. म्हणजे बी खाली आला का बघा? हा दिसतोय ना.
हा एच इकडे वाढत चाललेला आहे, पण बी ची व्हॅल्यू काय होत चाललेली आहे, खाली खाली आहे. तुम्हाला ग्राफचे रिलेशन्स कळतात का बघा, ग्राफच्या रिलेशन्सवरून हे आपण सांगू शकतोय. सो एच पुन्हा निगेटिव्ह झाला तर बी पुन्हा इथं आला आणि इथपर्यंत येऊन सॅच्युरेशन झालं त्याचं, म्हणजे डी पॉईंट म्हणूया. जसं प्लस सॅच्युरेशन झालं तसं मायनस झालं ना, का तर एक ठिकाणी जाऊन थांबणार आहे तो, भले रिव्हर्स असू देत किंवा पॉझिटिव्ह असू देत. सो हे सॅच्युरेशनच झालेलं आहे बघा, हे सॅच्युरेशनच झालेलं आहे, फक्त सॅच्युरेशन इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे साहजिकच जे प्लसला सॅच्युरेशन झालं ते रिव्हर्स सॅच्युरेशन झालं, पण ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये झालं, या क्वाड्रंटमध्ये झालं. का तर एच निगेटिव्ह आहे म्हणून बी पण कसं आहे, निगेटिव्ह आहे. का तर एच आणि बी कसे म्हणतो आपण एकमेकांना, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत म्हणतो. ओके, फक्त इतकेही डायरेक्टली प्रोपोर्शनल नाहीत की एच वाढला म्हणून बी पूर्ण वाढला, एच झिरो झाला म्हणून लगेच बी झिरो होणार, असं नाही. पण आपण म्हणू शकतो की डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. ओके, नॉन लिनियर, नॉट लिनियर. आता बघा पुन्हा आपल्याला कुठं जायचं, इकडून इथं जायचं ना, पाठांतर. हे नॅचरल आहे म्हणून म्हटलं मी पाठांतर करूया. सो आपण पुन्हा आता इथं आलो. सो ए बी सी डी, पुन्हा ईला आलो बघा. मग ईला काय केलंय बघा, ॲट ई म्हणूया आपण, सॉरी डी राहिला पॉईंट. ॲट डी काय झालं, एच हा निगेटिव्ह आहेच, अजून निगेटिव्ह आहे ना, पण बी मात्र काय झाला, निगेटिव्ह झाला आणि सॅच्युरेशन म्हणलं त्याला आपण ना, पण अपोजिट डायरेक्शन, सॅच्युरेशन इन अपोजिट डायरेक्शन. पुन्हा ॲट ई या. ॲट ई म्हणजे काय केलं, मी काय म्हणलो तुम्हाला, एच पॉझिटिव्ह वाढवा, एच झिरो करा, एच निगेटिव्ह वाढवा, एच झिरो करा. म्हणजे थोडक्यात करंट वाढवा, करंट झिरो करा, रिव्हर्स करंट वाढवा, करंट झिरो करा. मग आपण इथं आलो, करंट रिव्हर्स वाढवला, आता करंट झिरो करूया, म्हणजे पुन्हा इकडे जाऊया. मग इकडं जाताना हा जो बी आहे, मगाशी कसा हा इथून इथं आला, तसा साहजिक हा झिरोला जाईल का, नाही जाणार. तर हा इकडं न जाता इकडं जाणार आहे, का तर नॉन लिनियर आहे ना, भले डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पण नॉन लिनियर आहे. सो इथून तो कुठं आला, इथं आला. म्हणजे पॉईंट ईला जर बघितलं आपण तर एच काय केला आपण झिरो, म्हणजे करंट थोडक्यात काय केला, झिरो केला. पण बी आपल्याला किती मिळाला आहे, निगेटिव्ह मिळाला बघा. काय किती मिळाला, ओ इतका मिळाला, एवढा मिळाला का. ही निगेटिव्ह रिटेंटिव्हिटी म्हटलं तर चालेल, वरची पॉझिटिव्ह रिटेंटिव्हिटी आणि खालची निगेटिव्ह आहे ना, का तर रिटेंटिव्हिटीच आहे ती. निगेटिव्ह मॅग्नेटिक फील्ड त्यानं रिटेन केलं, जरी एच झिरो झाला, करंट झिरो झाला तरी. सो रिटेंटिव्हिटी त्याची तशीच राहिली थोडक्यात, फक्त ती निगेटिव्ह. सो ओ ई म्हटलं आपण त्याला. ओके, आता पुन्हा आपण काय म्हटलं की एच आता अजून वाढवूया, पॉझिटिव्हला वाढवा, निगेटिव्ह वाढवा, पॉझिटिव्ह वाढवा, निगेटिव्ह वाढवा, असं चाललंय ना एचचं आणि आयचं. सो करंट आता अजून वाढवायचा. मग करंट वाढवला तर अजून काय होईल, निगेटिव्ह जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते अजून पॉझिटिव्ह व्हायला लागेल ना, म्हणजे पॉझिटिव्ह व्हायला लागेल, म्हणजे ते थोडक्यात असं, म्हणजे पॉईंट आपल्याला मिळाला एफ. मग सांगूया आपण ॲट एफ, इथंच लिहितो, ॲट एफ एच पॉझिटिव्ह करतोय ना आपण, आता करंट वाढवतोय, तेव्हा आपल्याला बी काय मिळणार आहे, निगेटिव्ह कडनं. आता ते वाढत चालेल, मग निगेटिव्ह कडनं वाढत जाताना ते झिरोलाच क्रॉस करून जाणार ना. सो बीची व्हॅल्यू काय झाली, झिरो झाली. आणि पुन्हा आपण एच वाढवा, मग पुन्हा एच वाढवायचं म्हटलं तर हे पहिल्यासारखं येणार बघा, ओ ए सारखं, म्हणजे लाईक दिस. म्हणजे हा ग्राफ आणि हा ग्राफ सेम वाटतोय, सेमच आहेत ना. म्हणजे पुन्हा ॲट किंवा फ्रॉम एफ टू ए, एच आणि बी कसे आहेत एकमेकांना, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि हे सिमिलर विथ कोणासारखं आहे, ओ ए सारखं आहे का बघा, चेक करा. फक्त ओ ए मध्ये सुरुवात ओ पासून केली होती, ओ पासून बी ला गेलो, तशी एफ ए मध्ये एफ पासून सुरुवात केली. सो एफ पासून आपण पुन्हा ए ला गेलो, पुन्हा सॅच्युरेशन झालं, पुन्हा हा ग्राफ कंटिन्युअस होणार आहे. लक्षात येते. सो हा एक ग्राफ झाला, हा एक लूप झाला बघा, हे लूप. तर आतमध्ये तर जेवढं जे काय आहे, हे जे आहे हा पोर्शन आहे, ही एक प्रकारची एनर्जी बघा मॅग्नेटिक फील्डची. ओके, तर ती किती एनर्जी तिथं लूज झाली हे डिफाईन करणारा हा ग्राफ आहे. ओके, सो दिस ग्राफ रिप्रेझेंट्स द हाऊ मच एनर्जी लूजेस और हाऊ मच एनर्जी लूज व्हाईल मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटिक फील्ड जेव्हा वाढतंय किंवा कमी होतंय, वाढतंय कमी होतंय, ह्या प्रोसेसमध्ये किती एनर्जी लॉस्ट झाली, लूज झाली म्हणू शकतो आपण. तर ही एवढी झाली, ह्या लूपमध्ये डिफाईन झाली. सो दिस इज नथिंग बट द हिस्टेरेसिस लूप किंवा हिस्टेरेसिस सायकल म्हटलं जातं. बघा समजलं का, लक्षात आलं का बघा. दिस इज वन ऑफ द थिअरॉटिकल पॉईंट, ग्राफिकल पॉईंट आहे, थिअरॉटिकल पॉईंट आहे. हा काय डिफाईन करतोय, तर रिलेशनशिप डिफाईन करतोय, आणि ती पण रिलेशनशिप एच किंवा बी मधली डिफाईन करतोय. एच म्हणजे बघितले की आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. तर थोडक्यात एच वरती बी कसा कसा व्हॅरी होतोय हे सांगणारा ग्राफ म्हणजे थोडक्यात
हिस्टेरिसिस लूप. लक्षात आलं. ह्यातल्या दोन डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत, एक रिटेंटिव्हिटी आणि एक कोर्सिव्हिटी. ओके, सो ह्या डेफिनेशन फक्त मी बोर्डवरती लिहितो आता. रिटेंटिव्हिटीला तर आपल्या लक्षात आलं की मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटायझेशन जे आहे ते रिटेन आहे तसं आहे तिथं, जरी H 0 झाला तरी सुद्धा. ओके, ओके. द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी, मी म्हणतो बघा ही रिटेंटिव्हिटी डिफाईन करतो, सोपी आहे. द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणूया सोप्या भाषेत अगदी, म्हणजे कोण हा. द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज रिमेन म्हणजेच काय, काहीतरी 0 पेक्षा अवेलेबल असणार आहे. ओके, रिमेन ॲट 0 मॅग्नेटायझेशन फोर्स, 0 मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, called as retentivity, so this is the definition of retentivity. म्हणजे retentivity एक अशी प्रॉपर्टी आहे, द प्रॉपर्टी at which the magnetizing field or magnetic flux density remain either or remain किंवा remain कॉमा देऊ शकता when the magnetic intensity or magnetization force become 0. जरी मॅग्नेटायझेशन फोर्स किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा करंट म्हणा 0 झाला तरी मॅग्नेटायझेशन फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड ॲज इट इज तिथं काहीतरी दिसतं. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज रिटेंटिव्हिटी. नेक्स्ट कोर्सिव्हिटी लिहूया. ग्राफवरून सुद्धा तुम्ही ह्या प्रॉपर्टीज डिफाईन करू शकता. मी तसंच अगदी सोप्या लँग्वेजमध्ये लिहून द्यायचा प्रयत्न करतोय. सो कोर्सिव्हिटी बघू की कोर्सिव्हिटी आपल्याला कुठल्या पॉईंटला मिळालेली आहे, तर सी पॉईंटला मिळालेली आहे. सो वी कॅन डिफाईन द कोर्सिव्हिटी. ओके, ॲज किंवा द प्रॉपर्टी द कोर्सिव्हिटी मी सांगतोय बघा. कोर्सिव्हिटी बुकमध्ये आहे तशी मी सांगत नाही, त्याच्यावर रेफरन्स घेऊन तुम्हाला मी तयार करून सांगतोय. द प्रॉपर्टी किंवा द व्हॅल्यू म्हणूया ॲट विच द मॅग्नेटायझेशन फोर्स इज रिव्हर्स्ड, then the magnetic field किंवा flux density becomes 0. बघा, रिव्हर्स केलं आपण H ला आणि मॅग्नेटिक फील्ड काय केलं आपण 0 केलं. सो तेव्हा जी काही प्रॉपर्टी किंवा जी काही व्हॅल्यू मिळते त्याला म्हटलं जातं कोर्सिव्हिटी म्हटलं जातं. सो दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट डेफिनेशन इन दिस पॉइंट. बघा लिहून घ्या. कोर्सिव्हिटी. चल झालं. नेक्स्ट बघूया, जो आपण बेसिक हिस्टेरिसिस लूप बघितला. हिस्टेरिसिस लूप सुद्धा एक कसा डिफाईन केलेला आहे बुकमध्ये तेही सांगतो मी तुम्हाला. तर मी पहिल्यांदा सिंपल म्हटलं होतं की द ग्राफ विच शोज द रिलेशनशिप बिटवीन, अगदी सोप्या भाषेमध्ये हिस्टेरिसिस लूप, हिस्टेरिसिस लूप म्हणजे काय, द ग्राफ विच शोज रिलेशनशिप, दिसतंय का सांगा व्यवस्थित फक्त, रिलेशनशिप बिटवीन मॅग्नेटायझेशन फोर्स
एच, और त्यालाच काय म्हणतो आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी, एच ना मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटायझेशन फोर्स और मॅग्नेटिक इंटेन्सिटी ग्राफ बिटवीन अँड मॅग्नेटिक फील्ड बी, और मॅग्नेटिक फील्डलाच मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी असं म्हटलं तरी चालेल, मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे एच आणि मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी म्हणजे बी किंवा आय म्हणायचं. सो इट इज द ग्राफ बिटवीन एच अँड बी और इट इज ग्राफ बिटवीन एच अँड आय, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, अगदी सोप्या भाषेमध्ये. सो दिस इज द हिस्टेरिसिस लूप. बघा आज आपण 3 पॉईंट्स बघितले. एक पॉईंट बघितला की क्युरी टेम्परेचर ससेप्टिबिलिटीमध्ये रिलेशन काय किंवा टेम्परेचर ससेप्टिबिलिटीमध्ये रिलेशन काय. सिंपल ग्राफ एक बघितला की ससेप्टिबिलिटी डिक्रीज होते टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर फेरोमॅग्नेटसाठी, आणि फेरोमॅग्नेट मग कन्वर्ट कशात होतो एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, तर तो पॅरामॅग्नेटमध्ये कन्वर्ट होतो. मग त्याचे आपण 4 फेरोमॅग्नेट बघितले, त्यांचे केल्विनमधले टेम्परेचर्स बघितले, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय बघितला आपण प्रॉपर्टीज बघितला, कंपॅरेटिव्हली चार्ट बघितला ना. सो प्रॉपर्टीज बघितल्या आपण डायमॅग्नेट, फेरोमॅग्नेट आणि पॅरामॅग्नेटच्या. आणि तिसरा पॉईंट आपण काय बघितला तर हा हिस्टेरिसिस लूप बघितला. सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट थिअरॉटिकल पॉईंट्स ऑफ दिस टॉपिक. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण अजून एक थिअरॉटिकल पॉईंट आहे, सो तो एक घेऊया आणि मग आत्तापर्यंत झालेल्या पॉईंटचे सगळे MCQ जे आहे ते डिस्कस करूया. आणि त्याच्यानंतर मग आपले न्यूमरिकल्स जे की आपल्या टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्व असतात, ते सॉल्व काही तुम्हाला बुकमध्ये डायरेक्ट मिळतात, पण अनसॉल्वचा आन्सर कुठं मिळत नाही, त्यामुळे ते अनसॉल्वचे जे काही न्यूमरिकल्स आहेत ते मॅक्सिमम आपण कव्हर करूया. ओके, तुम्हाला याचा DPP मिळेल, तोही सॉल्व करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट येणारा जो रविवार असेल त्यामध्ये याची टेस्ट असेल, सो याचाही तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ओके, सो आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला पुढचा पॉईंट घेऊन मॅग्नेटिक मटेरियल्स. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.